हॅलो मित्रांनो, सर्वांना माझा नमस्कार। तर मित्रांनो, आज आम्ही चाललेलो आहोत कुठं? ब्युटी पार्लर मध्ये। माझ्या दीदी सोना ताईला घेऊन चाललेला आहे। बघा आता केस यांचा, आज आम्ही यांना टक्कल करणार आहे। बाबू, दीदीला टक्कल करायचे ना? देवांशला पण, देवांश मम्मीचे केस कापायचे ना? नाही होय? अरे बाप रे मित्रांनो, हे म्हणतो नाही कापायचे। आणि थोडाफार माझा कसा नीट झालेला आहे। आणि आता आम्ही चाललेला आहे, दुपारचा टाइम झालेला आहे। मी माझ्या मधली बहीण आहे तिकडे आलेला आहे, आम्ही प्रयागराजला। और आम्ही आता चाललेलो आहोत, आमच्या बहिणीचा पार्लर आहे तर तिकडे चाललेला आहे दीदीला घेऊन। कारण की बरेच दिवस झाले दीदी म्हणत होते केस कापायचे। तर आम्ही आता चाललेला दुकानात। तर तुम्ही असेच व्हिडिओमध्ये बनवून राहा, थोडाफार तुम्हाला घर दाखवते। आणि जे मोठी बहीण होती ना, जिथं लग्न होतं, जिथं आम्ही गेले होते, तिकडचे घर दाखवायचे राहिले मित्रांनो। थोडाफार तुम्ही बघितलं असेल, पण मला सांगायचं होतं कोणतं घर आहे जुना, कोणतं घर नवीन आहे। पण काय झालं ना, गरमी लई होतं, ऊन पण जास्त होता, उन्हाळ्याचा दिवस आहे आणि गरम पण खूप वाटत होता। त्यामुळे आम्ही लवकर तिकडून आले ते इकडं प्रयागराजला। प्रयागराजला जास्त गरम नाही आहे, वातावरण मस्त आहे। दिवसा तर गरम होता, ते संध्याकाळी थंडगार हवा चालते थोडाफार। आणि तुम्हाला कोंबडा दाखवते, एवढं मोठा कोंबडा आहे ना। कोंबडा बघून तर मला असं वाटतंय की मी जसं की महाराष्ट्रामध्ये आहे, यूपी मध्ये नाही आलेला आहे। तर चला तुम्हाला दाखवते। पहिल्यांदा मी तुम्हाला दाखवते, माझ्या बहिणीचा मुलगा आहे ना, त्याच्यासाठी बहिणीने गाडी घेतलेला आहे, तुम्हाला दाखवते। हे बघा, त्याच्या चॉईस, त्याच्या फेवरेट गाडी आहे, आताच घेतलंय, 3-4 महीना हो गया है मित्रांनो। हा, अच्छा दिख रहा है। हे बघा, हे गाडी आहे चॉईस। आणि एक गाडी अजून इकडं आहे। पहिले स्कूटीवर जात होता तो, कुठं जायचं म्हणलं तर। आता आहो मी आणि सोनाताई चालले ते स्कूटी घेऊन दुकानात। आणि एक कोंबड्या बघा, एवढा मोठ्या कोंबड्या आहेत, बाप रे। एक गाड़ी, पहले चित्रांश यही गाड़ी चला रहा था, उसके बाद ये बड़ा वाला। हे बघा मित्रांनो, एवढा मोठा आहे, कचरा आहे इथं ते पाण्यात काहीतरी गार वाटत असेल तर इथं बसलेला आहे। आणि हे बघा घर आहे, आणि वरती पण रूम आहे मित्रांनो, तुम्हाला नंतर दाखवते। आणि आता चालले ते मी दुकानात। हे बघा, ही माझी सगळं बहिणीचं घर आहे, तिथं गेट आहे। आणि हे जांभळाचे पेड़ आहे, बघा जांभळ किती लागले आहे मित्रांनो। हे बघा जांभळ, हे बघा किती जांभळा लागलेला आहे, लई जांभळा आहे। आणि अजून पिकलेलं नाही, माझं नसीब चांगला नाही आहे मित्रांनो। जेव्हा पिकलेलं असते तेव्हा मी नसते इकडं। हे बघा आता किती आहे, जांभूळ लागलेलं आहे। आणि हे पिवरूचं झाड आहे, इथं पिवरूचं झाड बरंच होतं, पण दीदीने कापलं। आणि हे आंबाचं झाड आहे। तर तुम्ही असंच व्हिडिओमध्ये बनवलं। चला जाऊया दुकानात, मग तुमच्याशी बोलते। तर मित्रांनो, आता आम्ही दुकानात पोहोचल्यानंतर पटकन मी मला लहंगा बघूया। लहंगा तुम्हाला खूपच आवडतात। हे बघा घागरा, हे लहंगा आहे। आता माझी बहिणी नवीनच लहंगा आणलेला आहे, पण अजून ह्याला शिवलेला नाहीये। जे लहंगा होता घरी ती मी घालून एकदम मस्त बघितला, फोटो वगैरे काढलेला आहे। मला ही लहंगा लईच आवडले, गुलाबी कलरचा आहे, मस्त छान दिसते असा। बरंच लहंगा आहे मित्रांनो, तुम्हाला मी दाखवते कोणता लहंगा। हे आहे नवरीसाठी, नवरी। बघा मित्रांनो, एक इकडं आहे नवरीसाठी लहंगा, आणि हे साईडचे जे असते नवरीचे बहीण या पाहुणा वगैरे त्यांच्यासाठी आहे, पण नवरीसाठी आहे। आणि इकडं आहे बघा सगळं, म्हणजे लहंगानी पॅक झालेला आहे बघा सगळा। आणि ही आमच्या सोनाताईला खूपच आवडलेला आहे। आणि एक ही पण छान आहे ना भाऊ। मित्रांनो, एक अजून हे आहे बघा साईड, म्हणजे जे आपले नवरीच्या बहीण वगैरे असते ना त्यांच्यासाठी आहे। मला तर खूपच कलर आवडला, हेच कलरच होता ना लारूचा ड्रेस, ते दावलेलं इस कलर का था वो फ्रॉक जो दिखा रहे लहंगा। तर मला तर खूपच आवडलाय लहंगा बघून, तर मी ठायठाय नाचायला लागली। आता काय करणार आहे, घरी तर नाही घेऊन जाऊ शकत, कारण की इकडं असलं तर पैसा येऊ शकते। नवरी घरच्यांनी ज्यांना घालायचं ते घेऊन जाणार, तेवढंच पैसा येईल नाही का। मी घरी गेले तर ठेवूनच राहणार आहे, कुठं काही लग्नाला जात नाही, ठेवून तरी काय करायचे। भारी नाही बाबू।
भारी आहे भारी आहे काढू नको काही. भारी आहे तुम्ही भारी आणि आहे. एक ही आहे बघा, ही पण कलर छान आहे. पर्पल कलर नवीन ती नाही नाही बैंगनी जांभळा. नहीं जी हाँ। जामुड़ा खा के थूकने वाला कलर. हा छान दिसतंय. हे बघा, बच्चांनी तसंच फेकलायचा. तर खरंच हे तर खूपच हलका आहे. जे नवरीचे लांगा असते ना मित्रांनो, ते खूपच जाड आहे, पण हेच भारी वाटते. गरमीचे सीजनचे जे असते ना, उन्हाळ्याच्या दिवशी असलंच घालायचे. चलो स्टॉप. मित्रांनो इकडे बघा, आता आहो आले ते कपड्याच्या दुकानात. हे पण माझी बहिणीचं पण दुकान आहे, तिथं पार्लर आहे आणि इकडं आहे खेळण्या वगैरे विकतात. हे बघा टॅडी वगैरे, हे बघा टॅडी आहे म्हणजे गिफ्ट वगैरे भेटते इकडं सगळं. ह्याच्यात पर्स वगैरे आहे. ते इकडं लहान पोरींचे कपडे आहेत. तर आहो दाखवते ते. पैंट भी आएगा फ्री आपको, ये आपको पड़ेगा 300 रुपये. मराठी बोलते जरा. नहीं पसंद आया तो रख देते हैं. दूसरा दिखाए, दूसरा दिखाए. गिफ्ट वगैरह है देखो. ये देखिए, ये वाला बहुत बढ़िया पीस है, अभी नया आया है मार्केट में. देवांश काय करतोय. ये देखिए, आप सीधी तरीके से देखे थे ना, उल्टी तरीके से नहीं देखे. आणि इकडे पण बघा मित्रांनो, रोज वगैरे आहे, फूल वगैरे. आणि इथं माझी बहिणी बसून कपडे शिलती. म्हणजे तिकडं पार्लरचं पण दुकान बघते, इकडे पण दोन दुकान हँडल करते. कस का भैया मम्मी. अरे ये मम्मी, देखिए, बहुत बढ़िया पैंट है. आपके लिए नहीं होगी, लेकिन बच्चों के लिए होगी. आपके पति के साइज की है. लेडीज आहे, लेडीज आहे. नहीं करने का बोल रहे हैं ना. तर मित्रांनो, आम्ही आता आलेत साडी घ्यायला. सोनाताईला साडी आवडतात युपीच्या, कारण की ते महाराष्ट्रामध्ये साडी घेतात. त्यांना तिकडचं आवडलं, पण युपीची साडी जी असते ना, त्याला खूपच आवडतात. कारण की मी जेव्हा साडी घेऊन जाते महाराष्ट्रामध्ये, तेव्हा हे म्हणतात ते की वहिनी तुमची साडी खूप छान आहे. त्यामुळे ते युपी आल्यानंतर ते म्हणत होते की मला तुमच्या जे युपीची साडी असते, मला 2-3 जे साडी लागते ते मी घेऊन जाणार. म्हणलं बरं ठीक आहे चालेल. मग इकडे बघा दुकानात आले ते आम्ही साडी घ्यायला. आहो बसलेला आहे, ताई बसलेला आहे. हाय, दुकान का नाम तो बताओ. क्या क्या. सेठ सावरिया. सेठ सावरिया. तर मित्रांनो, हे दुकानचे नाव आहे. हे बघा सेठ सावरिया, मस्त नाव आहे नाही का. हे बघा मित्रांनो, साडीचं नाव हे आहे. आणि खूपच छान साडी भेटतात इकडं. मॉल जशी त्यांच्या दुकानातली साडी आवडली, तसं त्यांना आमचा स्वभाव पण आवडला मित्रांनो. आणि त्यांनी म्हणजे त्यांना आम्ही आयडी सांगितलं आपले युट्यूब चॅनलचं. त्यांनी सबस्क्राईब पण केलेलं आहे, फॉलो पण केलेला आहे. आणि बरं सांगू तर म्हणजे खूपच भारी वाटलं हे दुकानात येऊन. आणि त्यांना माहिती आहे, मी माझ्या बहिणीचं नाव सांगितलं, त्यांना माहिती आहे बहीण जे आहे माझी ना, तर त्यांना खूप भारी वाटलं आम्ही दुकानात आल्यानंतर. आणि इकडे बघा हे कोण आहेत, नवरी आहे. तरी आज माझं घसा बरं झालेलं आहे मित्रांनो, तर त्यामुळे मी आज ब्लॉग बनवते तुमच्यासाठी खास. आणि सगळेजण बसले आहे इकडे बघा. 2 साडी आवडलं आम्हाला, तुम्हाला मी दाखवते. साडी दाखव, कोणतं आवडलं. हे बघा मित्रांनो, 2 साडी पिंक कलरच्या आणि एक ग्रीन कलरच्या ताईला आवडलं. अशी साडी आपल्या इथं भेटणं मुश्किल आहे मित्रांनो. हे असं सीधा दाखवा. हा हे बघा, हे असं आहे साडीचं डिझाईन. तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो. मस्त मोरनी आहे. हे बघा डिझाईन आहे, फुल असं आहे, ते पोस्टरवर आहे. सेम अशी साडी आहे मित्रांनो, जशी पोस्टरवर आहे तशी. आम्ही खोलून सुद्धा साडी बघितली आणि साडीची क्वालिटी बेस्ट आणि जबरदस्त आहे आणि एकदम खास आहे मित्रांनो. साडी बघितली सोना दीदीने, त्यांच्यासाठी साडी घ्यायची होती तिला, आणि आमची सपना दीदी आहे तिच्यासाठी एक साडी घ्यायची होती. तर त्या 2 साड्या बघितलेल्या आहेत. साड्या तर भरपूर चांगल्या आहेत. सगळ्या बनारसी टॉप सगळ्या साड्या त्यांच्याकडे आहेत, भरपूर क्वालिटीच्या आहेत आणि चांगल्या व्हरायटी आहेत. आणि मग ते म्हटले एक शूट घ्या आमच्या दुकानात पण, म्हणून आपण म्हटलं मस्तपैकी शूट घ्यावं. तुम्हाला कसं वाटतंय नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो. आणि जर UP मध्ये कधी आला तर नक्की येऊन जुसीमध्ये सेठ सावरिया दुकानाला भेट द्या मित्रांनो. हो, आणि नक्की इथून साडी घेऊन जावा, किंवा नवरीसाठी किंवा तुमच्या बायकोसाठी कोणासाठी आवडत तर नक्की घेऊन जावं. खूप छान साडी भेटते इकडं. तर अशीच व्हिडिओमध्ये कंटिन्यू बनून राहा.